पती के दिल का रास्ता पेट से होके जाता है असं मी ऐकलं होतं आणि हे गोष्ट खरंच खरी आहे का हे बघण्यासाठी ना मी माझ्या नवऱ्यासाठी आज वडापाव बनवले. ते मुंबईचे असल्यामुळे त्यांना वडापाव खूप जास्त आवडतात आणि त्यांना जर वडापाव मिळाला ना तर त्यांना जेवण पण नको असतं. त्यामुळे मी खूप सारे वडापाव बनवले आणि चटणी बनवण्यासाठी भजी पण तळून घेतली. मिरची तळताना मला खूप जास्त भीती वाटते, त्यामुळे आधीच मी लांब पडते. त्यानंतर मी मिरच्या वगैरे तळून घेतल्या आणि खूप सारे वडापाव पण बनवून झाले होते माझे. त्यानंतर मी सगळ्या गोष्टी अरेंज करून घेतल्या आणि वडापाव खूप छान दिसत होते. माझ्या नवऱ्याचा यायचा वेट करत होती आणि बेल वाजली आणि हे आले. त्यानंतर मी त्यांना वडापाव दाखवले आणि ते एवढे जास्त खुश झाले, की त्यांना वडापाव बघून खूप जास्त खुशी झाली आणि त्यांनी मला खूप सारं ॲप्रिशिएट पण केलं आणि मी पण खूप जास्त खुश झाली. एवढे सारे वडापाव खाल्ल्यावर जिमला जाणं तर गरजेचंच होतं. त्यामुळे आज आम्ही जिमला आलो होतो आणि आज मी किती दिवसानंतर विदाऊट जॅकेट जिमला आली होती, कारण बाहेर ना थोडं टेम्परेचर चांगलं झालं होतं. त्यामुळे मग मी विदाऊट जॅकेटच आले. त्यानंतर